सरळ सरळ प्रश्न आहे, कुठं काय म्हणजे इनडायरेक्ट नाहीच. जे बी आहे जाधव सगळं डायरेक्ट आहे. आता याच्या दोन म्हणजे पद्धती आहेत. तुम्हाला जी सोपी वाटली दुरी वाटलं तर करून दाखवतो. एक पद्धत पर्याय चला, पण काही जणांना वाटते चालते की बिना पर्याय चलावं आपण, ते बी काय अवघड नाही, फक्त आकडेमोड करायचे आहे. तुम्हाला मी काल बी सांगितले, त्या दिवशी सांगितले, आज सकाळी सांगितले, जिथं जिथं टक्के आलं तिथं कोणता आकडा असते. कालच्या प्रश्नाला आपण बघा ते टक्क्यातच केलं बघा, आठवतंय का? टक्के म्हणलं की भागिले 100 असते की नाही. एखाद्याला 88% पडणं म्हणजे किती पैकी 88 पडणं पुंडलिकला नाही वाटत 88% किती आहेत 56. त्याच्यानंच तर हे प्रश्नामध्ये काय इथे टक्क्याचा जेव्हा दिसणार टक्के इथं की टक्के म्हणजे 40% म्हणजे किती पैकी 40 आहे. त्या 40%ची बदली 40 भागिले 100 करता येते का? तर आता काय करू आपण, बिना पर्याय जाऊ पुन्हा पुन्हा बघू. तर कुठली तरी संख्या म्हणताय, यदि किसी संख्या के का की के असं कुठं दिसलं की गॅरंटीनं ते गुणिले असते. इथं के आहे, इथं का आहे, हो ऑफ म्हणजे तीच असते. कंचे बाबू माहिती आहे तुम्हाला? कंचे चे ही मराठी शब्द आहे, ती हिंदी शब्द त्याच्या आहे काकी के, आणि इंग्लिश मध्ये आहे ऑफ. ऑफ माहित असेल की नसलं तरी सांगतो थोड्या वेळानं पुन्हा. तर हे का मान्य करू, कुठली तर संख्या म्हणजे ती संख्या आपण एक धरू, आणि आपली एक मोठी ही आहे आपल्या म्हणजे काय डोक्यात बसले की यक्स म्हणलं की घाबरायचं राहते. असं लहानपणी शिकले आपण, 5वी असतानापासून माहित झालं की यक्स दिसलं की ते डेंजर काम असते. हे काय नसतं डेंजर काम, होय मस्के केला के म्हणजे काय होता 2/5 काय असलं, हे आडवा आहे पण त्याला उभं केलं काय म्हणजे 40% म्हणजे, आणि एका त्या संख्येचं 2/5चं 40% किती आहे म्हणाले, म्हणजे एवढ्याच कॅल्क्युलेशन केल्यास त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचं कॅल्क्युलेशन 24 आले. काहीच केलं नाही. आता फक्त एकच काम करा, इकडे जे दिसतंय खाली त्याला तिकडे न्या वर, जे दिसतंय वर त्याला न्या खाली. आता क्रिया उलट्या होत्यात बरोबर त्या पलीकडे जाताना. अधिक असले उणे उणे असले की अधिक, गुणले असले की भागिले, भागिले असले गुणले, खाली असले की वर, वर असले की खाली. तर एक्स ला एक्स बरोबर, ह्या 24 खालचं 5 आणि खालचं 100 वर चालय, भागिले ही 2 आणि ही 40 खाली आलं. दमान चला, ह्या शून्यासोबत ही शून्य कटलं, ह्या 2 ने ह्या 4 ला भागायला जायचे का? 5 एक 5 5 देऊन जमते का? मग बे एक बे बे पंचे 10 जमते का? बे एक बे बे पंचे 10, 4 न 24 ला घाला. मग 4 एक 4 4 सख 24, 6 गुणिले 5 गुणिले 5, 6 पंचे 30 गुणिले 5, 0 तसं 3 5 15. पर्याय दिसतोय कुठं? काहीच नाही. मांडणी करून बारके बारके आकडे केले.